हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी बनवणार आहे चिकन मसाला। तर त्याची रेसिपी आपण पाहूयात। सर्वप्रथम मी आता हे तर घेतलेला आहे अर्धा किलो चिकन। त्यामध्ये मी कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट करून हळद टाकून त्याला मॅरिनेट केलं होतं। मॅरिनेट केल्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकून चिकन परतून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायचे आणि पाणी टाकल्यानंतर त्यानंतर ताट ठेवायचे। ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि एक साईडला मी वाटणाची तयारी करते चिकनच्या। तुम्ही पाहू शकता मी चिकनमध्ये पाणी टाकलेलं आहे। गरम पाणी टाकायचं आहे जेणेकरून चिकन पटकन शिजतं। चिकन शिजत आहे आणि आता मी एक साईडला जसं की तुम्हाला सांगितलं वाटणाची तयारी करते। मी कांदा चिरून घेतलेला आहे। तुम्ही 3 कांदे मोठे मोठे चिरून घ्या। थोडंसं खोबरं, त्यानंतर आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे। खोबरं परतून झाल्यानंतर मी कांदासुद्धा ह्याच्यामध्ये गरम भाजून घेतलेला आहे। कांदा भाजून झाल्यानंतर कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सगळे आणि काही खडे मसाले टाकून वाटण तयार केलेलं आहे। वाटण तयार होत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि शेअर सुद्धा करू शकता तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे रेसिपी। आता बघा मी एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे। 2 ते 3 चमचे तेल टाकायचे। त्यानंतर मी जे वाटण तयार केले ते वाटण टाकलेलं आहे 4 टेबलस्पून। त्यानंतर ते वाटण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित खरपूस रंग येऊपर्यंत। त्यानंतर मिरची पावडर टाकलेली आहे 1.5 चमचा। मिरची पावडर, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे 2 चमचे। हळद, ऑलरेडी आपण हळद मॅरिनेट केली होती तेव्हा हळद टाकली होती, त्यामुळे मी एक मटन मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आणि थोडंसं जे पिवळं पाणी होतं चिकनच्या शिजवलेलं ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि शिजवून घेतलेला आहे मसाला शिजवून झाल्यानंतर जे चिकन आपण शिजवून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चिकन टाकल्यानंतर ताट ठेवून पाणी गरम करायला ठेवायचे जेणेकरून आपण जे पाणी आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून आपली भाजी तयार करू शकतो आणि वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। पाहू शकता एकदम मस्त चिकन झालेलं आहे। अशा प्रकारे आजची ही रेसिपी आहे। असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली। धन्यवाद, थँक्यू, बाय बाय।